नमस्कार मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं शेतकरी अपडेट या चॅनलवरती स्वागत आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण 15 जून 2026 रोजीचा दुपारनंतरचा हवामानाचा अंदाज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल नोटिफिकेशनला ऑनवर सेट करा, जेणेकरून अशाच नवनवीन हवामान अपडेट आपल्यापर्यंत दररोजरित्या पोहोचत राहील। आता या ठिकाणी तुम्ही बघू शकत असाल की आपल्याला महाराष्ट्राच्या बऱ्याचशा भागामध्ये 15 जून दुपारनंतर मुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज हवामान खात्याने दर्शवलेला आहे। तर कोणती जिल्हे कोणती तालुके आहे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तुम्ही व्हिडिओला कुठेही स्किप करू नका, व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा। आता या ठिकाणी तुम्ही बघू शकत असाल की पश्चिम किनारपट्टी लगतच्या भागामध्ये आपल्याला वाऱ्याचा जो वेग आहे आपल्याला वाढलेला दिसून येत आहे। त्यामुळे या भागामध्ये आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज दुपारनंतर बघायला मिळणार आहे। त्यानंतर या ठिकाणी तुम्ही बघू शकत असाल की मुंबई उपनगर आहे, वसई विरार आहे, लोणावळा, अलिबाग, मुरुड या भागामध्ये आपल्याला मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज दुपारनंतर बघायला मिळणार आहे। त्यानंतर जव्हार आहे, घोटी, नाशिक, अकोले, जुन्नर, लोणावळा, चाकण, पुणे या भागामध्ये सुद्धा आपल्याला मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज दुपारनंतर बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडं दापोली, चिपळूण आहे, रत्नागिरी आहे, सावंतवाडी, राजापूर, कंकावली या भागामध्ये सुद्धा आपल्याला मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। त्यामध्ये मित्रांनो कोल्हापूर आहे, निप्पाणी, सांगली आहे, कराड आहे, विटा आहे, वडूज आहे, सातारा आहे या भागामध्ये सुद्धा आपल्याला मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज दुपारनंतर बघायला मिळणार आहे। त्यानंतर जो आपल्याला या ठिकाणी आपण बघू शकत असाल श्रीरामपूर आहे, अहिल्यानगर, दौंड, जामखेड, छत्रपती संभाजीनगर, पैठण हा जो प्रदेश आहे मित्रांनो, हा तुम्ही लक्षात घेऊ शकता की या प्रदेशामध्ये आपल्याला हवामान कोरडे असणार आहे। तत्पूर्वी या भागामध्ये किरकोळ स्वरूपाचा पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। त्यानंतर जो खानदेशचा जो प्रदेश आहे मित्रांनो, तर आपण बघू शकत असाल मालेगाव, मनमाड आहे, चाळीसगाव आहे, धुळे आहे, शिरपूर, नंदुरबार, चोपडा, जळगाव, रावेर, बऱ्हाणपूर, मुक्ताईनगर या भागामध्ये आपल्याला मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा किंवा किरकोळ स्वरूपाचा पावसाचा अंदाज दुपारनंतर बघायला मिळणार आहे। त्यानंतर जो इकडे आपण बघू शकत असाल बीड आहे, धाराशिव आहे, बार्शी, सोलापूर आहे, करमाळा आहे, पंढरपूर आहे, अक्कलकोट आहे या भागामध्ये आपल्याला मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज दुपारनंतर बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडे आपण बघू शकत असाल लातूर आहे, अहमदपूर आहे, उदगीर आहे, देगलूर आहे या भागामध्ये, बसव कल्याण आहे या भागामध्ये सुद्धा आपल्याला मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज दुपारनंतर बघायला मिळणार आहे। त्यानंतर परळी, वैजनाथ आहे, बीड आहे, परभणी आहे, जिंतूर आहे, परतूर आहे या भागामध्ये, पाथरी, परतूर, औंढा, बसमत, पूर्णा, जिंतूर, शेनगाव, हिंगोली हा जो प्रदेश आहे मित्रांनो, या प्रदेशामध्ये आपल्याला मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज वादळी वाऱ्यासह आपल्याला दुपारनंतर बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडं आपण बघू शकत असाल जालना आहे, देऊळगाव राजा आहे, जाफराबाद आहे, भोकरदन, चिखली हा जो प्रदेश आहे मित्रांनो, हा बराचसा प्रदेश आपल्याला कोरडा असणार आहे। तत्पूर्वी हा जो भाग आहे या भागामध्ये आपल्याला किरकोळ ते मध्यम स्वरूपाचा पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। त्यानंतर जो खानदेशचा जो दक्षिणेकडला प्रदेश आहे मित्रांनो, जामनेर आहे, मलकापूर आहे, तोरनाळे आहे, शेवगाव आहे, पाचोरा, एरंडोल हा प्रदेश सुद्धा आपल्याला कोरडा असणार आहे। तत्पूर्वी या भागामध्ये आपल्याला किरकोळ स्वरूपाचा पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। त्यानंतर आपण विदर्भामध्ये एंट्री मारतात जसं की आपण बघू शकत असाल, त्यापूर्वी आपण नांदेड जिल्ह्यामध्ये हवामानाचा अंदाज बघूया। नांदेडमध्ये आपल्याला नांदेड आहे, अर्धापूर आहे, भोकर आहे, पेठ, उंबरी आहे, नायगाव, धर्माबाद, कंधार, मुखेड, देगलूर, भैसा, हिमायतनगर या भागामध्ये आपल्याला मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज दुपारनंतर बघायला मिळणार आहे। त्यानंतर विदर्भामध्ये एंट्री करताच आपण बघू शकत असाल उमरखेड आहे, पुसद आहे, डिग्रस, दारवा, नेर, आर्णी हा जो प्रदेश आहे मित्रांनो, हा बराचसा भाग आपल्याला मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज या भागामध्ये आपल्याला दुपारनंतर म्हणजेच की 5 ते 6 वाजताच्या दरम्यान बघायला मिळू शकतो। त्यानंतर किनवट आहे, उमरी आहे, आदिलाबाद हा जो प्रदेश आहे या भागामध्ये सुद्धा सारखीच परिस्थिती असणार आहे। या भागामध्ये आपल्याला मुसळधार ते मध्यम स्वरूपाचा पावसाचा अंदाज दुपारनंतर बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडे आपण बघू शकत असाल यवतमाळ, घाटंजी, पांढरकवडा,
कळंब या भागामध्ये आपल्याला मुसळधार ते मध्यम स्वरूपाचा पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे. त्यानंतर जो नेरचा प्रदेश आहे, तुम्ही हे अंदाज लक्षात घ्या मित्रांनो. नेर आहे, पुलगाव, चांदूर हा जो प्रदेश आहे आपल्याला हाय अलर्टवर दिसू शकतो, कारण की या भागामध्ये आपल्याला रडारवरती तुम्ही बघू शकत असाल की या भागामध्ये आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे. त्यानंतर जो अमरावतीचा प्रदेश आहे मित्रांनो, अमरावती आहे, दर्यापूर आहे, मूर्तिजापूर, अकोला या भागामध्ये आपल्याला मध्यम ते किरकोळ स्वरूपाचा पावसाचा अंदाज दुपारनंतर बघायला मिळणार आहे. त्यानंतर जो मेळघाटचा प्रदेश आहे, मेळघाटमध्ये चिखलदरा, अचलपूर, परतवाडा आहे. हा जो प्रदेश आहे मित्रांनो, हा तुम्ही लक्षात घेऊ शकता की या प्रदेशामध्ये आपल्याला मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे. त्यानंतर जो वाशिम जिल्हा जो आहे, वाशिम जिल्हा संपूर्ण कोरडा असणार आहे. तत्पूर्वी या भागामध्ये आपल्याला किरकोळ स्वरूपाचा पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे. त्यामध्ये मालेगाव, रिसोड आहे, मंगरुळपीर, कारंजा, लाड, मानोरा अशी जी तालुके आहे या भागामध्ये आपण बघू शकत असाल. त्यानंतर इकडं आपण बघू शकत असाल की मोर्शी आहे, अमरावती, मोर्शी, चांदूर, त्यानंतर वरुड आहे, कारंजा, नरखेड, पांडुर्णा हा जो प्रदेश आहे या प्रदेशामध्ये आपल्याला मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे. त्यानंतर इकडं नागपूर आहे, सावनेर आहे, काटोल आहे, रामटेक हा जो प्रदेश आहे, हा प्रदेश मित्रांनो मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज या भागामध्ये आपल्याला बघायला मिळू शकतो. त्यानंतर इकडे आपण बघू शकत असाल उंबरेड आहे, भंडारा, तुमसर, अर्जुनी, मोरगाव आहे, गोंदिया, चंद्रपूर, ब्रह्मपुरी हा प्रदेश आपल्याला दुपारनंतर कोरडा असू शकतो. तत्पूर्वी ब्रह्मपुरी, गडचिरोली आणि चंद्रपूर या भागामध्ये आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज दुपारनंतर बघायला मिळू शकतो. तर हा होता मित्रांनो 15 जून दुपारनंतरचा हवामानाचा अंदाज. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो.